श्री विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळींचे प्रणेते होते. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मानणारे होते. प्रखर हिंदुत्व जाणणारे अन मानणारे अशी सावरकर यांची ओळख असली तरी हिंदुत्वामागील त्यांचा विचार व्यापक होता. त्यांना जात-पात रहित म्हणजेच या भारतात राहणारा सर्व समाज, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, जो या भारताला मातृभूमी, पितृभूमी व पुण्यभूमी मानतो, असे हिंदुत्व अपेक्षित होते. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजल्यावर लहानग्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली. ज्या कालखंडामध्ये भारतामधली बहुतांशी माणसं इंग्रजांसाठी चंदनासारखी झिजत होती, अशा वेळी हा भूलथापाने फसवणारा इंग्रज आपला शत्रू आहे, हे वयाच्या 14व्या वर्षी सावरकरांनी ओळखले आणि आपण जो मार्ग अवलंबला तो योग्यच होता या मताशी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत ते ठाम राहिले होते. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हस्कर या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. याच संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले. 7 ऑक्टोबर 1905 रोजी लोकमान्य टिळकांना घेऊन पुण्यामध्ये त्यांनी विदेशी कपड्यांची होळी पेटवली. लोकमान्य टिळकांनी सुचवल्यामुळे त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळून 1906 साली कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विशद केले होते. अशा प्रकारे लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांती पर्व सुरू झाले. इसवी सन 1857 इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय, हा इंग्रजी इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला, पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. सावरकरांचे थोरले बंधू गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांना 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले म्हणून, तसेच 1857चे स्वातंत्र्य समर हे राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. मदनलाल धिंग्रा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. मदनलाल धिंग्राने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व 22 ब्राउनिंग पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन याच्याकरवी भारतात पाठवली होती. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कानेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. श्री गणेश उर्फ बाबाराव सावरकर याच्या तुरुंगवासाला कलेक्टर जॅक्सन जबाबदार होते, असे क्रांतिकारांचे मत होते. सावरकरांवर विविध अधिकाऱ्यांच्या हत्यांचे आयोजन करून भारतातील ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याच्या कटात सहभागी झाल्याचा आरोप होता. 13 मार्च 1910 रोजी शस्त्रास्त्रे खरेदी आणि वितरण, राज्याविरुद्ध युद्ध पुकारणे आणि देशद्रोहाची भाषणे देणे, जॅक्सनच्या हत्येमागे सावरकरांचा सहभाग यासह अनेक आरोपांनुसार सावरकरांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला व समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांना 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा सुमारे 50 वर्ष अंदमानच्या तुरुंगात ठोठावण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत ठेवले. हर प्रकारे छळले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला झुंपले, नारळाचा कात्या कुटण्याची कष्टप्रद काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व
आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाबळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिले. अंदमानच्या काळ कोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असताना ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. सावरकरांनी इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत, पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केली आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळे त्यांची इसवी सन 1924 साली अंदमानातून सुटका झाली. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अधपतनाला जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्याविरोधात काम केले. हिंदू धर्मात जातीव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्साची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातीभेद यावर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवर निर्भीड टीका केली. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाज सुधारणा केल्या. जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामायिक भोजनालयही सुरू केले. जातीभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. सुमारे 15 आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. रत्नागिरीत सावरकर सुमारे 13 वर्ष स्थानबद्धतेत होते. इसवी सन 1937 पासून सुमारे 7 वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. झंझावाती दौरे, मोठ्या मोठ्या सभा, हिंदूंची सैन्य भरती, रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला. सावरकरांची अशी धारणा होती की हिंदूंना विकास करून घ्यायचा असेल तर त्यांनी देववाद वा ईश्वरवाद त्यागून विज्ञानवादाची कास धरायला हवी. ते कुराणीय, पुराणीय व बायबलीय साऱ्या ईश्वरवादाच्या विरोधात होते. ईश्वरवादाला ते देवभोळेपणा असे संबोधतात. ईश्वरवादाची व्याख्या करताना ते लिहितात, देवभोळेपणा म्हणजे प्रत्येक गोष्टीचे कारण देवाची लहर, राग वा लोभ आणि त्या घटनांपैकी संकट घटना टाळण्याचा उपाय म्हणजे देवाला प्रसादविणे, अर्थात त्याचे यंत्र म्हणजे प्रार्थना, पूजा, सत्यनारायण, जपजाप्य, छाछू. प्लेगाला भैरोबापुढे बोकड मारा, नाहीतर ईदला गायीची कुर्बानी करा, खुदा भला करेगा. सावरकर म्हणतात, ती विश्वाची आद्य शक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजावून घेऊन त्यात आपल्या मनुष्य जातीच्या हिताला आणि सुखाला पोषक होईल असा त्याचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. सारांशाने माणसाच्या सुखदुःखाचे देवास काही देणे घेणे नाही. तेव्हा सत्यनारायण, जपजाप्य, स्नानसंध्या, व्रतवैकल्य, नवस या साऱ्या निरर्थक गोष्टी होत. जर देव आपल्याला एखाद्या संकटातून वाचवतो म्हणून आपण त्याची पूजा प्रार्थना करीत असू तर त्या संकटात त्यानेच आपल्याला ढकलले म्हणून त्याची यथेच्छ शोभा करायला नको का? मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून या विश्वाची निर्मिती झाली या आपल्या भोळेपणामुळे अशी भावना उपजते व ती पूर्णपणे खोटी व तथ्यहीन आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. भारताच्या अवनतीचे, पारतंत्र्याचे कारण ईश्वरवाद आहे, तर युरोपाच्या उन्नतीचे व विकासाचे कारण विज्ञानवाद आहे अशी त्यांची सुस्पष्ट धारणा होती. ईश्वरवादामुळे माणसाला तर्कशुद्ध सारासार विचार करता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच असेल बायबल नाकारून विज्ञानवादाची कास धरणाऱ्या युरोपचे, धर्म अजिबात न मानणाऱ्या रशियाचे, इतकेच नव्हे तर मुसलमान असलेल्या पण कुराण प्रामाण्य नाकारणाऱ्या केमाल पाशाचे ही त्यांना कौतुक वाटते. त्यांची मुक्तकंठाने स्तुती करताना ते आढळतात. कोणी युरोप अमेरिकेत ईश्वरवाद पाळतात याचे एखादे उदाहरण देऊन ईश्वरवादाचे समर्थन करू लागला तर युरोप अमेरिकेत पागलखाने नाहीत का असा खोचक सवाल करायला ते मागे पुढे पाहत नाहीत. समाजात विज्ञानवाद रुजवायचा असेल तर आधी ईश्वरवादाला मुळापासून उपटावे लागते हे सावरकरांना पक्के ठाऊक होते.
म्हणून विचारप्रवर्तक, विज्ञाननिष्ठ निबंध, ईश्वरवादावर प्रहार करणारे क्षकिरणात्मक लेख व भावनांना आंदोलित करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलक कथा त्यांनी लिहिल्या. हिंदूंना श्रद्धास्थान असलेल्या यज्ञ, गाय, अंत्येष्टी इत्यादी बाबींना लक्ष्य करून तर्ककठोर प्रहार त्यांनी केले. त्यांच्या या विचारांनी केवळ महाराष्ट्रच नाही तर भारतातील अन्य प्रांतातही गदारोळ उठला. यज्ञात भवती पर्जन्याः या वचनाचा समाचार घेताना सावरकर विचारतात, जर यज्ञाने पाऊस पडत असता तर वर्षानुवर्षे इतके यज्ञ करणाऱ्या भारतात वारंवार दुष्काळ का पडतात? आणि एकदाही यज्ञ न करणाऱ्या, इतकेच कशाला, पाऊस पाडणाऱ्या मारुत देवाला न विचारणाऱ्या रशिया व युरोपात एवढा पाऊस कसा काय पडतो? सटीची पूजा करणाऱ्या भारतात बालमृत्यूचे प्रमाण सटीला न मानणाऱ्या युरोपच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. हे सर्व काय दर्शविते? या साऱ्यातून इतकाच अर्थ निघतो की या सर्व बाबी तथ्यहीन व खोट्या आहेत, लगेच सोडाव्या अशा आहेत. मायासृष्टीत जोवर मनुष्य आणि गाय बैल हे पशु आहेत, तोवर मनुष्याने त्याच्याहून सर्व गुणांमध्ये हीन असलेल्या पशुस देव मानणे म्हणजे मनुष्याला पशुहून कमी मानण्यासारखे आहे आणि माणुसकीला कमीपणा आणण्यासारखे आहे, असे सावरकरांचे मत होते. सावरकर विचारतात की गाय कोणाची माता? बैलाची. माणसाची नाही. गाय कोणाची देवता? कदाचित गाढवाची. मानवाची नाहीच नाही. मानव विकसित प्राणी आहे. त्याला गौरवचिन्ह म्हणून कोणत्याही प्राण्याचे प्रतीक घेण्याची आवश्यकता नाही. सुबुद्ध, दयाशील आणि प्रामाणिक माणसाच्या डोळ्यांवर धर्माची झापड पडली की त्याची बुद्धी भ्रंशते, असे ते ठामपणे सांगतात. गोरक्षण आणि गोभक्षण दोन्हीही का केले जाऊ नये? ब्रह्मवादाने या दोन्हीला स्वीकारले आहे. भक्षण आणि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाही. नासतो विद्येत भावः नाभावो विद्यते सतः ही ब्रह्मसृष्टी. मग गोभक्षण का करू नये असे ते म्हणतात. गायीला देवता मानणं, गोभक्ती करणं हे भाबडेपणा म्हणून सोडून देता येईल, पण एखादा पडत मूर्ख वैज्ञानिक बुद्धिवादाने समर्थन करत असेल तर अक्षम्य आहे असं त्यांचं मत होतं. गोमांस भक्षणावर ते लिहितात, ज्याला ते आवडत असेल व वैद्यकीयदृष्ट्या हितकर असेल त्यांनी ते खावे. या साऱ्याचा उद्देश हिंदूंमध्ये वसणाऱ्या गायीत देवांचा वास असतो. गाय पवित्र असते. तिची हत्या घडली तर पाप लागते. तिची पूजा करणे, तिला नैवेद्य देणे परमकर्तव्य आहे. ही ईश्वरवादी भावना मुळातून उपटण्यासाठीच होता. मात्र केवळ हिंदूंना चिडवायचे या दृष्टोहेतूने जर कोणी गोहत्या करीत असेल तर सावरकर त्याच्या कडक विरोधात होते. भौतिक चळवळीचे यश वा अपयश ईश्वरी अधिष्ठानावर बहुधा मुळीच अवलंबून नसते, तर ते मुख्यतः भौतिक सामर्थ्यावर अवलंबून असते, असा सरळ सिद्धांत सावरकर मांडतात. व ही बाब केवळ हिंदूंना लागू नसून मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी साऱ्यांना लागू असते, असे सावरकरांचे प्रतिपादन आहे. सावरकरांना विज्ञानाने निर्मिलेले यंत्र मोहित करत होते. यंत्रानेच माणूस बलवान होत असतो यावर त्यांचा भर होता. आधुनिक विज्ञानामुळे जी यंत्रे मानवाला मिळाली त्याचे महत्त्व सांगताना ते लिहितात, विज्ञानाची आराधना करताच जे वेद पुराणांचे ऋषी पैगंबर मनुष्याला देऊ शकले नाहीत असे वरदान मनुष्याला मिळाले आहेत. वेद, बायबल, कुराण या साऱ्या धर्मग्रंथांना सावरकर एकाच दृष्टीतून पाहत होते. त्यांचा असा विचार होता की या सर्व धर्मग्रंथांची आता आवश्यकता नाही. यांना बंद करून कपाटात ठेवून दिले पाहिजे. ज्याप्रमाणे युरोपने बायबल बंद करून आपली प्रगती करून घेतली, तसेच हिंदूंनी वेदादी धर्मग्रंथ, तर मुसलमानांनी कुराण, तर ख्रिश्चनांनी बायबल कुलूपबंद करून आपापली प्रगती करून घेतली पाहिजे. याच विज्ञाननिष्ठेतून पत्नीच्या निधनानंतर त्यांनी श्राद्ध कर्मादी कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत. इतकेच नव्हे तर आपल्या मृत्यूनंतर आपले शव मनुष्याच्या खांद्यावर वाहून नेऊ नये, तर स्वयंचलित यांत्रिक वाहनातून न्यावे. ते विद्युत दाहिनीतच जाळले जावे. अस्थी व राख जे अवशेष उरतील त्याचे काय करावे याविषयी काही सांगण्याची गरज त्यांना वाटत नाही. मात्र आपल्या मृत्यूपश्चात कोणतेही धार्मिक विधी, पिंडदान, काकस्पर्श, श्राद्ध, सूतक इत्यादी वा सामाजिक शोक हरताळ बंद पाळले जाऊ नये असे स्पष्टपणे निर्देशित करतात. सावरकरांचे विचार व त्यांनी व्यक्त केलेली अंतिम इच्छा पाहिल्यावर आपल्या ध्यानात येईल की सावरकर हे बुद्धिनिष्ठ व वैज्ञानिक मानस असलेले होते. सावरकर म्हणतात की न्याय झाला तरी तो समर्थ नसेल तर व्यर्थ होय. समर्थ अन्याय त्याच्यावर कुरघोडी केल्याशिवाय राहणार नाही. दुर्बळ पुण्याईही
पंगू होय हे विसरू नये. याचा अर्थ सामर्थ्य येताच अन्यायी परोपद्रवी व्हावे असा होत नाही हे सांगायला ते विसरत नाही. मनुष्यांनी आपापल्या लहरीप्रमाणे ज्या धर्माधर्मांच्या न्यायाच्या पाप पुण्याच्या बऱ्या वाईट कल्पना केल्या त्याबद्दल कुणाच्याही देवाने दखल घेतली नाही. हे देव स्वतःलाही वाचवू शकले नाहीत. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली. प्रत्यक्ष मदिनेतील मुहम्मदाची मशीद घोडशाळा बनली. जेहोवाचे सुवर्ण मंदिर तडकले. जिजसला रोमने फाशी दिले, क्रुसिफाय केले. या सर्वंकष बुद्धिवादामुळेच त्यांनी मुस्लिमांचे प्रबोधन करण्यासाठी लेख व कथा लिहिल्या. या साऱ्यांचा हेतू विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचाच होता. हिंदू व मुस्लिम दोघेही विज्ञाननिष्ठ बनले तरच त्यांच्यातील शतकानुशतके चालत आलेले वैर संपू शकते हा त्यामागील रास्त विचार होता. कोणताही बुद्धिनिष्ठ 100% निकळ बुद्धिनिष्ठ राहू शकत नाही. मात्र प्राप्त परिस्थितीत काय हिताचे व काय अहिताचे याचा विवेक करून तो त्यावेळी जे उपयुक्त ते वापरतो तोच खरा बुद्धिनिष्ठ होय. सावरकर जसे प्रखर बुद्धिनिष्ठ होते तसेच कृतिशील राजकारणी होते. भारत देश हिंदू समाज यात महार मांगाती सर्व जाती व जैन बुद्ध शीख लिंगायत व नवबौद्धादी सर्व धर्म समाविष्ट होतात. हेच त्यांच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांच्या उन्नती हितावरच त्यांचा भर होता. त्यालाच त्यांनी हिंदुत्व म्हटले होते. त्यांच्याच कल्याणाची मर्यादा त्यांनी त्यांच्या बुद्धिवादाला घालून घेतली होती. एक क्रांतिकारक ज्वलंत साहित्यिक महाकवी समाजसुधारक हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह धरला. मातृभूमीला आई मानून तिच्या स्वातंत्र्याचा त्यांनी ध्यास घेतला. परदेशात गेल्यावर आईशी झालेली ताटातूट त्यांना वेकुळ करत असे. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे ते सागराला विनवीत असत. थोडक्यात चिंतन व जीवन या दोहोंना व्यापणाऱ्या सावरकरांच्या प्रखर व सर्वंकष बुद्धिनिष्ठेमुळे व तिला उपयुक्ततेच्या विवेकी कसोटीस जोडल्यामुळे सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर सावरकरांना विज्ञानेश्वर म्हणतात. डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्ध्यांसारखा विचारक सावरकरांना इहवादाचा आचार्य म्हणतो, तर सोबतकार ग वा बहिरेंसारखा विचक्षण संपादक सावरकरांना पाखंडी व नास्तिक संबोधतो. धर्म आणि धार्मिकता याच दोन अटींना या किंवा त्या बाजूला पकडून चालणाऱ्या भारतासारख्या देशात सावरकरांसारखा बुद्धिनिष्ठ जन्माला येणे हेच एक अघटित होते, आश्चर्य होते, यात शंकाच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर 1500हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा, जयस्तुते, तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. सागरा प्राण तळमळला या कवितेला 2009 साली 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सावरकरांना विनम्र अभिवादन करत हा व्हिडिओ समाप्त करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा.